का आली असतो इथे आणि तेही याला घेऊन? निषाद, आकाश आपला चांगला मित्र आहे. आपला आपला नाही, तुझा. बरं माझा, पण तोच आज मला इथे घेऊन आलाय तुझ्याशी झालेलं भांडण मिटवण्यासाठी. मिटवण्यासाठी की लावून देण्यासाठी? बिलीव्ह मी निषाद, तुझी आणि किमयाची मैत्री तुटू नये असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच मी किमयाला इकडे घेऊन आलोय. त्याची काही गरज नव्हती. गरज होती. बरेचदा बोलावंसं वाटत असूनही केवळ इगोमुळे मैत्री संपते. ज्या मैत्रीत इगो प्रॉब्लेम्स असतात ती मैत्री संपलेलीच बरी. निषाद, अरे मैत्रीचा अर्थ... तुम्हाला सांगणार मैत्री काय ते? तुला जर याच्याबरोबर मैत्री ठेवायची असेल ना, मला मित्र म्हणू नकोस. तू अशा कंडिशन्स का घालतोयस आणि इतका पॉझिटिव्ह होऊ नकोस रे. बरं, तू स्वतःला किमयाचा मित्र म्हणतोस ना, मग तू तिला भेटत का नाहीस? तिचे फोन का घेत नाहीस? तुला बरंच वाटलं असेल ना? खुश झाला असेल तू. खुश नाही, अपसेट झाला होता तू. मला जबरदस्तीने इथे घेऊन आला. तू त्याचा अपमान करणार, त्याला वाटेल तसं बोलणार हे माहिती असून सुद्धा तू मात्र त्या जुन्या आवरणातून बाहेरच यायला तयार नाही. हे बघ निषाद, तू किमयाकडे बघ ना. अरे तू तिच्याशी बोलत नाहीस म्हणून तिचा चेहरा किती उतरलाय. आणि तिने अशी काय चूक केली रे ज्याची एवढी मोठी शिक्षा देतोयस तिला तू? ए नौटंकी, चल निघतोस काय आता इथून? हे बघ निषाद, तू मला काय वाटेल ते बोल, पण तू प्लीज किमयाशी असं... निषाद, बोललास ना, तुला काय वाटतं मला काय कळत नाही तुझा डाव? निषाद सोड त्याला. मैत्री निषाद, झाला तुझा रानटीपणा पुन्हा सुरू. उगाच राहिले मी तुझ्या बरोबर इतके दिवस. वेळ फुकट गेला माझा. पण तू माझं मन कधीच समजू शकला नाहीस. माझ्याच काय, कोणाशीच मैत्री करण्याच्या लायकीचा नाहीयेस तू. मी तुला काय समजत होते आणि तू... किमया, तू प्लीज रडू नकोस. अगं निषाद चिडलाय आता म्हणून तो... नाही आकाश, याला काय कळणार मैत्री काय असते? आहेत किती याला मित्र नातेवाईक तरी. किमया, प्लीज प्लीज रडू नकोस तू, प्लीज. आणि निषाद, तू थोडा तरी समजूतदारपणा दाखव रे. कोणाशी बोलतोयस तू आकाश? या अशा उद्धट माणसाकडनं समजूतदारपणाची अपेक्षा काय करतोस? चल, कॉफी. काय कसल्या विचारात हरवलायस? नाही कसलं? सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण कोणाच्या तरी विचारात हरवलायस एवढं नक्की. तुझ्या. आणि निषादच्या विचारात हरवलो होतो. चल की मग आपण निषादकडे जाऊया. आकाश, मी नको म्हटलंय ना मगाशी. निषादचं काय करायचं हे माझं... या क्षणी मला निषादशी बोलायची, भेटायची कसलीच इच्छा नाहीये. तू प्लीज यात लक्ष घालू नकोस.
तुझं काम झालं की जातो. बाय. आकाश, सॉरी. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. सॉरी म्हणायला गैरसमज झालाय कुठे? गैरसमज अजून व्हायचाय. बाय. बोल की माया, कशी आहेस? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मीही. पण नेहमी मजेत आहे म्हणणारी मुलगी जेव्हा ठीक आहे असं म्हणते तेव्हा नक्कीच काहीतरी ठीक नाहीये. काय झालंय की माया? निशात कसा आहे? माहिती नाही. माहिती नाही? म्हणजे मी निशादकडे जाणं बंद केलंय. का? जाऊ दे ना की माया. नाही सोहम, मला प्लीज सांग, तू का जात नाहीस निशादकडे? म्हणजे जो मुलगा स्वतःच्या आईला किंवा स्वतःच्या जवळच्या मैत्रिणीला साधं समजून घेऊ शकत नाही, अशा मुलाशी मैत्री ठेवण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. त्या दिवशी तुम्ही दोघे गेल्यानंतर मी खूप बोललो निशादला. असंही म्हटलं की तू जर असंच वागणार असेल तर मी तुझ्याकडे येणारही नाही. मला वाटलं तू मला अडवेल, ऍटलिस्ट नंतर फोन तरी करेल. पण नाही की माया. जिथे तुझी आणि मामांची त्याला किंमत नाही तिथे मी कोण आहे? खूप अपसेट होतो ग. तू फोन केला बरं वाटलं. थँक्स. चल फोन ठेवतो मी. आपण नंतर बोलू. काळजी घे. तूही काळजी घे की माया, स्वतःची आणि चल बाय. बाय. गिरीश, 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 अरे बोल ना. गिरीश, निदान ओ तरी दे. अशीच माझी नजर चुकवत राहणार आहेस का तू? गिरीश, मी चिडले नाहीये, रुसलेही नाहीये. खरंच. तरीही माझ्याशी बोलणं टाळणार आहेस का? गिरीश, अरे बोल ना. प्राची, अगं मला वाटलं होतं तू माझ्यावर रागावली असशील, माझ्याशी बोलणं टाकलं असशील, कदाचित पप्पांकडेच असशील. मी मला गिरीश,
गिरीश, मी खरंच चिडले नाहीये आणि तुझ्या मनात असं काही असेल तर ते काढून टाक. प्राची, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे तुझं काही चुकलंय असं वाटतंय ना तुला? नाही, पण काही झालं तरी तुझ्यावर हात उचलायला नको होता मी. ते चुकीचंच केलं. रागाच्या भरात मी गिरीश, किमयाबद्दल तुझ्या भावना, मोठा भाऊ म्हणून तिच्याबद्दल वाटणारी काळजी मी समजू शकते. कदाचित तू जे केलंस ते योग्य असेल. तुझ्या जागी मी असते तर मे बी मी हेच केलं असतं. आणि उद्या माझं काही चुकलं नाहीये हे तुला जाणवलं, रादर तुझ्या लक्षात आलं, तर तेव्हाही तू योग्य तेच करशील ना? मग आता हा ताण कशाला? ही घटना तूही विसरू शकत नाहीस आणि मीही विसरू शकत नाही. पण म्हणून ही घटना डोक्यात ठेवून आयुष्य काढायचंय का? सतत बोचत राहणार आणि हे आपल्याला जमणार नाही आणि परवडणारही नाही. मग काय करूया आपण? मला वाटतं आपण ही घटना सील बंद करून ठेवूया. योग्य वेळ येईपर्यंत. तर आपण नव्याने सुरुवात करूया. चालेल? गिरीश, आता तरी बोल ना काहीतरी. थँक्स. इश्क जुनू जब हद से बढ़ जाए, हंसते हंसते आशिक सूली चढ़ जाए, यही इश्क दी मर्जी है, यही रब दी मर्जी है. मला तुझ्याशी बोलायचंय. फाईल उलटी ठेवून. वा, छान काम चाललंय. म्हणून म्हणते, तू मनाने जिथे आहेस तिथे जाऊया. पुन्हा फसवू त्याला? तुला माहितीये मी का जायचं नाही म्हणते. चांगल्यासाठी खोटं बोलले तर तो इतका रागवला. प्रेमात राग रुसवे असतातच. मी प्रेम नाही करत त्याच्यावर. काय झालं हसायला? जगाला फसवू शकशील तू, पण स्वतःलाही फसवतेस. फसवू नको तर काय करू? सांग ना. सांगून टाक तुझ्या मनातल्या भावना त्याला. आणि मला कॅन्सर आहे आणि माझे खूप कमी दिवस उरलेत या जगात, हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा मग तेही सांगून टाक. नको. ते सांगितल्यावर जे होईल ते मी नाही सहन करू शकणार. त्यांनी नाकारलं तरी त्रास, स्वीकारलं तरी त्रास. त्यापेक्षा तो रागावलाय तेच बरं आहे. त्याला भेटत राहिली तर त्याच्यात गुंतणं मी नाही टाळू शकणार. नको. मी ठरवलंय, यापुढे मी निषादला भेटणार नाही आणि इथे अशीच जगत राहणार, कणहत कणहत. चल उठ. चल चल चल, उठ उठ उठ.
तू का निषाद सारखा हट्ट करतेस? प्रीत की लत मुहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को, के मैं जाऊं वारी वारी. तुझ्या या अशा जीव ओवाळून टाकण्याकडे त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर काय होईल याचा विचार केलास? त्यापेक्षा त्याच्याबरोबर अनुभवलेले ते सोनेरी क्षण आयुष्यभर तसेच राहू देत. ऐक माझं, नको हट्ट करूस. पण मग आपण ठरवलेल्या उद्दिष्टाचं काय? निषादला असंच आयुष्यभर भरकटत राहू द्यायचं? या बाबतीत मी आता काहीही करू शकत नाही. स्वार्थी आहेस तू. एका तुटलेल्या पतंगाचा दोर तुझ्या हाती आलाय आणि तो तू सोडून देणार? तुझ्या आठवणी हिरव्यागार राहाव्यात, तुझी प्रतिमा त्याच्या मनात चांगली राहावी म्हणून? तो पतंग पुन्हा भरकटू नये म्हणून तरी त्याचा दोर मम्मांच्या हाती सोपवायला हवा, हो ना? तुला आठवतंय, तूच म्हणाली होतीस आयुष्यात कुठल्याही परीक्षेत ड्रॉप घेणार नाही. आता निर्णय तुझा आहे, जायचं की नाही जायचं. तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं, तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, ओ जी हाँ जी, हो गई मैं तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी. अण्णा, मी निषादला भेटायला जाते. शेवटचा प्रयत्न करणार आहे.